मंडळी, सध्या महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहेत. राजकारण्यांपासून तर अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यात अनेक मराठी कलाकारांनी मराठी भाषेबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंय. मंडळी, हिंदी भाषेचा द्वेष नाही, पण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. ती फक्त उत्तरेकडील काही राज्यांची भाषा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी या आपल्या राज्यभाषेला प्राधान्य द्यावे, अशी बहुसंख्य मराठी जनांची मागणी आहे. पण मंडळी, सध्या असेही काही कलाकार आहेत की ज्यांनी मराठीच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिलाय. यात विशेष नावं घ्यायची तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि प्रशांत दामले. कदाचित भाजप सरकारने त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. त्यामुळे आपल्या वक्तव्यामुळे भाजपचे सरकार अडचणीत येऊ नये, म्हणूनच त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर शांत राहणेच योग्य समजले असेल. मंडळी, सध्या मराठीच्या मुद्द्यावर अजून एक मराठी अभिनेत्री जिचं नाव सध्या खूप चर्चेत आहे, ती म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे. अभिनेत्री किशोरी शहाणे यांची एक मुलाखत सध्या खूप व्हायरल होते, ज्यात त्यांनी त्यांच्या घरी हिंदी आणि इंग्रजी या मुख्य भाषा असल्याचं म्हटलंय. मग आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मराठी अभिनेत्री असून देखील त्यांच्या घरी मराठी भाषा न बोलता हिंदी भाषा का बोलली जाते? तर याचे कारण या मुलाखतीत त्यांनी सांगितले. अभिनेत्री किशोरी शहाणे वीज यांचे पती दीपक बलराज वीज हे पंजाबी असून ते बॉलिवूड दिग्दर्शक आहेत. तर किशोरी आणि दीपक यांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे. या मुलाखतीत अभिनेत्री किशोरी शहाणे म्हणाल्या की कुटुंब माझ्यासाठी नेहमीच प्राधान्य राहिले आहेत. मी 20शीत असताना दीपक वीज यांच्या प्रेमात पडले होते. आम्ही काही वर्ष डेट केलं. मी महाराष्ट्रीयन आणि दीपकजी पंजाबी असल्याने आमचं लग्न होईल का, अशी मला शंका होती. मी तसं त्यांना थेट विचारलंही होतं. माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या काळात लव्ह मॅरेज केलं होतं. आमच्या घरात पंजाबी वृत्ती आहेत. सासू बंगाली आणि सासरे पंजाबी आहेत. म्हणून हिंदी हीच भाषा आमच्या घरात कायमस्वरूपी बोलली जाते. पंजाबी भाषा किंवा बंगाली भाषा फारच क्वचित बोलतात. कधी थेट पंजाबवरून आमचे नातेवाईक येतात तेव्हा ते बोलतात, पण त्यातल्या त्यात त्यांची भाषा मी समजून घेते. पण मी कधी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ते तेवढ्यापुरती येतात आणि मग निघून जातात. किंवा बंगाली नातेवाईक आहेत, ते हिंदी किंवा इंग्लिशच जास्त बोलतात. माझा नवरा दीपक सुद्धा पंजाबी आणि बंगाली बोलत नाही. त्यामुळे आमच्या घरात हिंदी आणि इंग्लिश हीच भाषा मेन आहेत. पण बॉबी आणि मी एकमेकांशी मराठीत बोलतो. माझा मुलगा बॉबीवर मी मराठी संस्कारच केले आहेत. दीपकजी पंजाबी असले तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र असल्याने तेही स्वतःला महाराष्ट्रीयनच म्हणतात. मी सर्वात आधी महाराष्ट्रीयन, मग भारतीय आणि मग शेवटी पंजाबी किंवा बंगाली आहेत, असं अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी त्यांच्या या मुलाखतीत म्हटलंय. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.